पाकिस्तानच्या खोटारडेपणाची पोलखोल करण्यासाठी भारत सरकारने एक विशेष योजना आखली आहे। मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून 7 खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलंय। यामध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरूर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे। होय, भारतानेच पाकिस्तानवर हल्ला केला होता असं वक्तव्य करत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ही कबुली दिली आहे। युद्धजन्य स्थितीत स्विमिंगमध्ये व्यस्त असल्याचं वक्तव्य शहबाज शरीफ यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानं शहबाज शरीफ यांची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हस्तक्षेपामुळे मोठी आपत्ती टळल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे त्यांनी आभार मानले। ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे दक्षिण आशियात मोठं युद्ध टळलं, अन्यथा मोठी हानी झाली असती असं शरीफ यांनी म्हटलंय। महायुती सरकारला 6 महिने पूर्ण झाले आहेत, मात्र तरीही मंत्रिमंडळातील 5 मंत्र्यांना खासगी सचिव मिळाले नाहीत। उदय सामंत, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील, मकरंद पाटलांना अजूनही खासगी सचिव मिळाले नाहीत। या मंत्र्यांना खासगी सचिव कधी मिळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अमित शहा यांच्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये कटुता आली असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं। आमचे आणि भाजपचे संबंध चांगले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतही संबंध चांगले होते, पण अमित शहा दिल्लीत सक्रिय झाले आणि भाजप आणि शिवसेनेच्या नात्यामध्ये कटुता निर्माण झाली असं राऊतांनी म्हटलं। ईडीकडून अटक होण्याआधी मला एकनाथ शिंदेंचाही फोन आला होता असा दावा संजय राऊत यांनी केला। एकनाथ शिंदेंनी मला फोन करून मी वरती बोलू का, अमित शहा यांना सांगू का असं विचारलं असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे। संजय राऊतच्या बोलण्यात काही तथ्य नाही, त्यांना फक्त लिहून पिक्चर बनवायचा आहे असं म्हणत संजय शिरसाटांनी राऊतांवर टीका केली आहे। भरत गोगावलेंच्या प्रतिस्पर्धी उमेदवार स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। यावेळी महायुती म्हणून समन्वयातून काम करताना प्रत्येक पक्षाला आपली जबाबदारी आणि आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे, त्यामुळे इतर कुणाला काही अडचण असायची गरज नाही असं स्पष्ट मत माजी आमदार अनिकेत तटकरेंनी व्यक्त केलं। प्रश्न नसलेला समाज निर्माण करण्यात यश मिळालंय, त्यामुळे खरे प्रश्न सांगायला गेल्यावर लोक आम्हाला वेड्यात काढतात, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलं। माजी आमदार वैभव नाईकांना निलेश राणेंनी टोला लगावलाय। नुसत्या तोंडाच्या वाफा सोडून लोक लक्षात ठेवणार नाहीत, तर नावं लक्षात ठेवावीत असं काहीतरी काम करा असा हल्लाबोल निलेश राणेंनी केलाय। मंत्री गिरीश महाजनांनी रक्तदान शिबिर राबवत जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। बाजारात बोगस बियाणं आढळल्यास कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना थेट घरी पाठवणार असा सज्जड दम भाजपचे आमदार चरणसिंह ठाकूर यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिलाय। शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास सहन करणार नाही आणि माती परीक्षण पूर्ण न झाल्यास पगारही काढणार नाही असा थेट इशारा दिलाय। महाराष्ट्राच्या राजकारणाला सतत नरक बनवणारा किडा म्हणजे संजय राऊत। पुस्तकाचं नाव नरकातला किडा असायला पाहिजे होतं म्हणत शहाजी बापू पाटलांनी राऊतांवर टीका केली आहे। विधान परिषद उपसभापती नीलम गोरे परभणी दौऱ्यावर आहेत। यावेळी त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशीही संवाद साधलाय। बीडमधील परळी म्हणजे दहशतीचा अड्डा झालाय। शिवराज दिवटेला मारहाण करणारी मुलं अतिशय छोटी होती, काही तर 18 वर्षाच्या आसपास होती असा आरोप अंजली दमानिया यांनी केला। तर जसं ऑपरेशन सिंदूर सीमेवर केलं तसाच महाराष्ट्रातील बीडमध्येही करण्याची गरज आहे असंही त्या म्हणाल्या। नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चाचपणी सुरू झाली आहे।
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने मिशन 40+ हाती घेतलंय. जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची चाचपणी देखील भाजपकडून सुरू झाली. पालघरमध्ये शिवसेनेनं भाजपला मोठा धक्का दिलाय. माजी आमदार आणि भाजपचे माजी विधानसभा संघटक अमित घोडा यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्यानंतर उबाटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली. शिवसेनेचे आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते. सरसंघचालक मोहन भागवत उद्यापासून 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी नाशिकमध्ये सुरू असलेल्या पश्चिम क्षेत्राचा कार्यकर्ता विकास वर्गाला मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. कर्जतमधील पुरातन हनुमान मंदिराजवळील अतिक्रमण हटवण्यासाठी अखंड हिंदू समाज रस्त्यावर उतरलाय आणि त्यांनी बंदची हाक दिली आहे. यावेळी संग्राम जगतापांनी आक्रमक इशारा दिलाय. प्रशासनानं कारवाई केली नाही तर हिंदू समाज स्वतः अतिक्रमण हटवेल असा थेट इशारा त्यांनी दिला. संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आज होणार आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, शरद पवार आणि जावेद अख्तर यांची प्रमुख उपस्थिती असेल. पुण्यात पालिका निवडणूक भाजपनं स्वतंत्र लढावी अशी भूमिका शहरातील भाजप कार्यकर्त्यांची आहे. असं असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मात्र वरिष्ठांच्या कोर्टात चेंडू ढकललाय. त्यामुळे आता भाजप स्वतंत्र लढणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आमदार राजेश मोरे यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. सकाळी 9 वाजताच भोंगा वाजल्याशिवाय काही जण राहत नाहीत. ज्यांनी शिवसेना काँग्रेसकडे गहाण ठेवली, काँग्रेसच्या दावणीला बांधली, त्यांनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये असा हल्लाबोल त्यांनी केला. ठाण्यात तब्बल 700 इमारती धोकादायक आहेत. त्यामुळे धोकादायक इमारती पडून किंवा रस्त्यांना खड्डे पडल्यानं अपघातात एकाचाही जीव जाणार नाही याची खबरदारी घ्या. मात्र कुणाचा जीव गेला तर संबंधित अधिकाऱ्यांची गय करणार नाही असा थेट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. कोकण विभागात बदलापूर पालिका अव्वल ठरली आहे. राज्य सरकारकडून 100 दिवसांची कार्यालयीन सुधारण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये बदलापूर पालिकेनं प्रथम क्रमांक पटकावलाय. यंदाच्या पावसाळ्यात बदलापूरकरांना महापुराचा धोका अधिकच वाढलाय. त्याचं कारण म्हणजे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या नदीचं पात्र अरुंद करण्यात आलं. मातीचा भराव टाकल्यानं पुराचा धोका आणखीनच वाढलाय. नागपुरातील एक महिला काश्मीरमधील कारगिल येथून बेपत्ता झाली आहे. सुनीताने पीओके बॉर्डर पार केली असून तिला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्याचा संशय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेने व्यक्त केला. देशातील बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना धोक्यात असल्याचं वक्तव्य माजी खासदार भालचंद्र मुनगीकर यांनी केलं. तर राज्यकर्त्यांना राज्यघटना मंजूर नसल्याचा आरोपही त्यांनी केला. 11वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 124 कॉलेजची पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. 21,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. भारतीय सैनिकांच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीनंतर त्यांच्या कौतुकासाठी सांगलीतही तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वात ही तिरंगा रॅली काढण्यात आली. लोणावळ्यातील जलतरण तलाव परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय. या जलतरण तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली. नागपूरमध्ये धार्मिक स्थळांवरून QR कोड लावून देणगी जमा करण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय. पुणे मिरज रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाअंतर्गत वसगडेतील बाधित शेतजमिनींच्या भाडे निश्चितीसाठी 30 मे पर्यंत स्थळ पंचनामे करण्यात यावे असे आदेश सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले.
भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी परभणीत भाजप आणि इतर संघटनांच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी नागरिकांसह भाजपचे मंत्री देखील उपस्थित होते। जळगावात शासकीय रुग्णवाहिकेचा वापर चक्क बांधकामाचं सामान वाहून नेण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। संबंधित रुग्णवाहिका पाचोरा येथील सरकारी रुग्णालयाची असल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। सांगलीच्या कुरळप परिसरात बिबट्यानं कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। वाशिम जिल्ह्यात उन्हाच्या कडाक्यात वाढ झाली आहे। त्यामुळे वन्य प्राण्यांनी पाण्यासाठी गावाच्या दिशेने धाव घेतली। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। बुलढाण्याच्या माळेगावातील अतिक्रमणावर कारवाई केल्यानं काही नागरिकांचा संसार उघड्यावर आलाय। यावेळी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच संसार थाटत घर देण्याची मागणी केली। मासेमारी हंगाम संपण्यापूर्वीच काही मासेमारी नौका मिरकडवाडा बंदरात विसावल्यात। मात्र त्यामुळे बंदरातील जेटींवर चुकीच्या पद्धतीनं नौका ठेवल्यानं मोठा वाद निर्माण झालाय। मासेमारीनंतर जेटीवर येणाऱ्या नौकांची अडचण होतीये। त्यामुळे पोलिसांनी नौका मालकांना ताकीद दिली। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये नदीपात्रातील वाळू चोरी करणाऱ्यांना गावकऱ्यांनी रोखले। यावेळी तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। लोणावळ्याच्या समतानगरमध्ये बुद्ध विहाराचं लोकार्पण करण्यात आलं। मंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत हे लोकार्पण सोहळा पार पडला। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील चिपळूण दौऱ्यावर आहेत। यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक चिपळूणमधील करंजेश्वरी देवीचं दर्शन घेतलं। आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगानं शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। शहादा शहरात शिवसेनेनं संपर्क कार्यालयाचं दिमाखात उद्घाटन केलं। यावेळी आमशा पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या एका महिन्यावर आलाय। त्यासाठी देहू संस्थानच्या वतीनं मोठा निर्णय घेण्यात आलाय। आषाढी वारीचा पालखी रथ ओढण्यासाठी आता बैलजोडी खरेदी करणार आहेत। त्यामुळे बैलजोडीचा मान इतरांना देण्याची परंपरा खंडित झाली। चिपळूण गुहागर मार्गावरील पाचाड येथे रस्त्यालगत गवारेड्यांचा कळप आल्यानं वाहन चालकांची एकच तारांबळ उडाली। यावेळी मानवी वस्तीत घुसण्याचा प्रयत्न केल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा आणि खड्डे पडले। त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणं धोकादायक बनले। भेगा आणि खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे। कंत्राटदारानं बांधकामात दुर्लक्ष केल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केला। अलिबाग तालुक्यातील विद्यानगर परिसरात मूकबधीर मुलांच्या शाळेचं काम सुरू आहे। मात्र काम संथ गतीने सुरू असल्यानं मुलांना भाड्याच्या खोलीत शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे। जिल्हा परिषदेकडून शाळेसाठी 2,46,00,000 निधी मंजूर केल्यानंतरही काम अर्धवट असल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला। सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी आरटीओ आणि पोलीस विभागाच्या गैरकारभाराचा पाढा वाचला। आरटीओ अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याची आमदारांनी तक्रार केली।